जिल्हा परिषद आदर्श ज्यांच्या आणि धाव पायात भोवरा होता, डोक्यात सामान्य माणसाच्या कल्याणाच्या विचारांचे थैमान होते, हातात यश होते, नजरेच्या तीक्ष्ण बाणात अन्यायाविरुद्ध चीड होते. त्यांनी समाजसेवेचे कंकण हातात बांधून आपल्या घरावर कृषीपद्धत ठेवली होती. हे विश्वाची माणसेवर या ज्ञानेश्वरांच्या शिकवणुकीचा ज्यांनी प्रत्यक्ष व्यवहारात वापर केला असे थोर लोक आहेत म्हणजे बाळासाहेब देसाई, ज्यांच्या बालपणाशी बोलणार आहे. बाळासाहेब देसाई यांचा जन्म 10 मार्च 1910 रोजी विजया गावी मधुरबे यांच्या पोटी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होते श्रीपतराव. बाळासाहेब देसाई म्हणजे दौलतराव. दौलत काहीच नव्हती, पण हिंमत होती, शिक्षणाची उर्मी होती. बाळासाहेब 1.5 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. श्रीपतरावांना खूप मोठा धक्का बसला. मित्रांच्या सल्ल्याने व ज्येष्ठांच्या विनंतीनुसार त्यांनी दुसरे लग्न केले व बावला नवीन आई आणली. तिचे नाव होते गोपाळराव. पण लहानपणापासूनच बाळासाहेबांचा वनवास सुरू झाला. जीवन हे सुख दुःख सारख्याने मिळलेले वस्त्र आहे. जुन्याच्या खडका रस्त्यावरून बाळासाहेबांची गाडी पुढे रबरेच चालू राहिली. पाऊस 7 वर्ष राहिला, पण त्याला शाळेत घालण्यासाठी गोपाळबाई तयार होईना. पण शिकवलेला न जमता पाऊचे नाव मराठी शाळेत दाखल केले. त्या बालमनाने निश्चय केला, कितीही संकट आली तरी चालतील, परंतु स्वतःची शिकण्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा आणि भाऊंची इच्छा मोडायची नाही. त्या पाखरांसारखी मीही जे घेणार. या परिस्थितीतच त्यांच्या मरी या गावात इयत्ता 4थी 150 विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारा हा विद्यार्थी त्या छोट्याशा मरी या गावात एकाकीचा प्रसिद्धीला आला. बाळासाहेबांचे भाग्य आणि आत्मविश्वास त्या दिवसापासून निश्चितपणे वाढला. शिक्षण, जिद्द, चिकाटी या सर्व पोटाची जठर आणि शांती केल्यानंतरच्या गोष्टी आहेत, याचा बावळा जवळून परिचय आला. जवळ असलेल्या फक्त 4 अंकी फुटाने आणून बाळासाहेब 14 रोजी जगले. त्या दररोजच्या 1 पहिल्या जरी फुटाण्यावर त्यांच्या शरीराची काय अवस्था झाली असेल. अशी अनेक संकटे झेलत 7वी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी कोल्हापूर गाठले. हाताशी दमडीही नव्हती. तेव्हा आल्यावर 8वीपासून ते पुढचे शिक्षण घेतले. 1927 साली त्यांना एक मोठा धक्का बसला. त्यांच्या लाडक्या भाऊंचे शिवारांचे निधन झाले. भाऊ निघून गेल्यानंतर आपण कायमचे पोरके झाल्यावर 1930 मध्ये बाळासाहेब चांगल्या नंबरांनी मॅट्रिकची परीक्षाही पास झाले. अशा प्रकारे अनेक कष्ट करून गरिबीचे सरकेस असून बाळासाहेब एक पोलादी पुरुष दूरदृष्टी नेता बनले. असा महाराष्ट्राचा नेता वयाच्या 73व्या वर्षी म्हणजे एका अर्थी एकाने जन्मातून गेला. बाळासाहेबांच्या जाण्याने त्यांची मुलेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र बदल झाला होता. सलाम तालुक नेते राजांनी घडविला इतिहास. सलाम तालुक नेते राजांनी घडविला इतिहास. अमर झाले इतिहासात बाळासाहेब त्यांचे नाव, बाळासाहेब त्यांचे नाव.